शिक्रापूरच्या करंजे नगर भागामध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह हा पोत्यात भरून झुडपामध्ये फेकलेल्या अवस्थेत आढळून आलेला होता। पोलिसांनी तात्काळ या प्रकरणातला गुन्हा दाखल केला। मात्र सगळ्यात मोठी अडचण ठरत होती ती म्हणजे या तरुणाची ओळख। हा तरुण नेमका कोण आहे त्याची ओळख निष्पन्न करून घेण्यासाठी पोलिसांना खूप मोठ्या अडचणी आलेल्या होत्या। मात्र त्या सगळ्याच्या नंतरही अवघ्या 4च दिवसात पोलिसांनी या सगळ्याच गुन्ह्याची उकल केलेली आहे। संपूर्ण गुन्हा नेमका का घडला, कुणासोबत घडला, कुणी घडवून आणला, हे सगळंच पोलिसांनी आता उघडकीस आणलंय। सविस्तरपणे समजून घेऊयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। गौरव उर्फ अक्षय वायकर असं खून झालेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे। तो मूळचा थेऊरमध्ये राहणारा असल्याची माहिती समोर येते। घडलेलं असं आहे की हा गौरव जो आहे तो आणखी 2 लोकांसोबत रूम शेअर करायचा, म्हणजे हे तिघे सुद्धा रूममेट होते। आता या सगळ्यातली आश्चर्यकारक गोष्ट अशी की जे उर्वरित 2 जण आहेत हे दोघे एकमेकांचे पती पत्नी आहेत आणि या पती पत्नी बरोबर गौरव हा रूममेट होता। त्यामुळे या तिघांमध्ये जे काही घडलं त्यातूनच हा सगळा खुनाचा गुन्हा घडला। घडलेलं असं आहे की या प्रकरणामध्ये 24 जुलै ते 26 जुलैच्या मध्ये हा सगळा घटनाक्रम घडला। झालं असं की मुकेश सोनावणे हा रूममेट आहे गौरवचा आणि त्याची पत्नी आहे जान्हवी। दोघांचंही वय जवळपास 18-19च्या मध्ये असल्याची माहिती समोर येते। गेल्या काही दिवसांपासून हे तिघेही एकत्र एकाच रूम मध्ये वास्तव्याला होते आणि त्यानंतर ज्या दिवशी गौरवचा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतलेला होता। त्याची ओळख निष्पन्न होत नव्हती म्हणून पोलिसांनी अनेक त्याचे फोटोज काढलेले होते आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा पोलिसांचं जे गुप्त खबऱ्यांचं एक रॅकेट असतं त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्याची ओळख निष्पन्न करण्याचे प्रयत्न सुरू होते। पोलिसांना काही दिवसातच या सगळ्यामध्ये यशही आलं। या तरुणाचं नाव गौरव उर्फ अक्षय वायकर असल्याचं समजलं आणि त्याचबरोबर पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती मिळाली ती म्हणजे गौरव हा आणखी 2 लोकांसोबत जे पती पत्नी आहेत त्यांच्यासोबत रूममेट म्हणून रूम शेअर करायचा आणि याच तिघांचे काही दिवसांपूर्वी वाद झालेले होते, कडाक्याचं भांडण झालेलं होतं, हे सुद्धा पोलिसांना कळालं। पोलिसांनी लागलीच हे जे लोकेशन होतं जिथे हे तिघेही एकत्र राहायचे तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली। त्यानंतर मुकेश आणि जान्हवी या दोघांना सुद्धा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सुरुवातीला अनेकदा चौकशी केल्याच्या नंतरही हे दोघे ठरवून खोटं बोलत होते। नंतर मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या त्यानंतर या दोघांनी सुद्धा आपला गुन्हा कबूल केला आणि त्यानंतर हा जो मुकेश आहे तो घडाघडा बोलू लागला। मुकेशनं असं सांगितलं की त्याला असा संशय होता की कदाचित त्याच्या पत्नीचे आणि गौरवचे अनैतिक संबंध सुरू आहेत आणि याच रागातून, याच चारित्र्याच्या संशयातून हा सगळा प्रकार घडलेला आहे। अनैतिक संबंध आपल्या पत्नीचे आहेत असं त्याला वाटत होतं। त्याच वादामधून मुकेशनं गौरवची गळा दाबून हत्या केली। त्यानंतर घडलेला प्रकार त्याच्या पत्नीलाही सांगितला आणि पत्नीसोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावायची म्हणून हा मृतदेह एका पोत्यात भरला आणि मग तो या झुडपामध्ये आणून फेकलेला होता। अर्थात पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्याच्या नंतर या दोघांनी सुद्धा स्वतःचा गुन्हा कबूल केलाय। आरोपी सुद्धा अटकेत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये गौरवला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी पुणे पोलिसांनी चांगल्या पद्धतीने पुरावे गोळा करावेत अशी विनंती गौरवच्या आईकडून करण्यात आलेली आहे। त्यांचा एकुलता एक मुलगा या सगळ्यामध्ये त्यांनी गमावलाय, त्यामुळे तात्काळ पोलिसांनी या सगळ्या प्रकरणातली कायदेशीर कारवाई करावी आणि ज्यांच्यामुळे त्यांचा मुलगा गमावला त्या दोघांना सुद्धा कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।